नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण नेहमीप्रमाणेच इंटरेस्टिंग काहीतरी बघणार आहोत। चला तर आज आपण बघूयात बटर गार्लिक स्टिक्स करायची पद्धत एकदम इझी आहे। मी पिझ्झा बेसपासून करणार आहे हे आणि ओव्हनमध्ये न बेक करता तव्यावरती करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। ओव्हन जरी नसेल तरी तुम्ही घरच्या घरी बटर गार्लिक स्टिक नक्कीच करू शकता। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये लसूण घातला। आता हा लसूण छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा। त्यानंतर हा लसूण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। आता आपल्याला हा लसूण आहे ना हा एकदम स्मॅश करून घ्यायचा आहे। स्मॅश करून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे। बटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं, ऑरेगनो घालायचं। यानेच या बटर गार्लिक स्टिकची चव अजूनसुद्धा जास्त इन्हॅन्स होते आणि खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतं। तर आता हे सगळं स्मॅश करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, तीसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची। गार्लिक बटर रेडी आहे। आता काय करायचं आहे, मी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे। मार्केटमध्ये अवेलेबल असतो हा पिझ्झा बेस किंवा बेकरी शॉपमध्ये सुद्धा मिळेल, तर तुम्ही तिथून सुद्धा आणू शकता किंवा डीमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। तर पिझ्झा बेस घ्यायचा, त्याला सगळीकडून गार्लिक बटर लावून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावरती मोझरेला चीज घालायचं। मी इथे मोझरेला चीज यूज करते, तुम्हाला हवं तर तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापर करू शकता। भरपूर सारं चीज घालून घ्यायचं। चीज घालून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यावरून चिली फ्लेक्स घालायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित सगळीकडे चिली फ्लेक्ससुद्धा घालून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावरती घालायचं आहे मिक्स हर्ब्स। हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, डीमार्टमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील। मिक्स हर्ब्स घालून झाले की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे बेक करून घ्यायचं आपल्याला। बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये ओव्हन मायक्रोवेव्ह नसतो, मग अशा वेळेस काय करायचं, तर तव्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता। झाकण ठेवून एक लो फ्लेमवरती आपल्याला 7 मिनिटांसाठी हे बेक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे। खायला खूप जास्त टेस्टी लागतं। दिसायला जितकं इंटरेस्टिंग दिसतं, खायला तितकंच जास्त चीजी आणि टेस्टी लागतं। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्यू।